सोलापुरातल्या बार्शीत शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा। शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, रोहित पवार, धैर्यशील मोहितेंसह सोलापुरातल्या नेते मंडळींची हजेरी। बार्शीमधल्या मेळाव्यात शरद पवारांच्या भाषणाच्या दरम्यान मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी, काळे कपडे दाखवत आंदोलकांचा गोंधळ। सोलापुरातल्या कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। आंदोलकांनी गाडी अडवल्यावर शरद पवारांनी आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीतल्या दौंड पाटसमध्ये। जयंत पाटील, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणेंसह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित। मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली आज पुण्यामध्ये। सारसबाग इथल्या गणपतीचं दर्शन घेत रॅलीला सुरुवात होणार। जरांगेंची मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली आज पुण्यात असल्यानं पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल। शनिवार चौक ते कुंठेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्ता वाहतुकीसाठी बंद। मराठ्यांच्याच अंगावर घालण्याचा फडणवीसांचा प्लॅन। जरांगेंचा आरोप, तर आम्ही तुमचा सन्मान करतो, मात्र फडणवीसांचा ऐकू नका। जरांगेंचा नारायण राणेंना सल्ला। सांगलीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके मेळाव्याला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरात जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृह आधी जसं होतं तसंच पुन्हा उभारण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे दिवंगत आमदार पीएन पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर घेतली भेट। सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉन। विश्रामबाग चौकापासून मॅरेथॉनला सुरुवात। मोठ्या संख्येनं स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी। सांगलीच्या कवठे महांकाळमधील ठाकरे गटातले नेते दिनकर पाटील यांच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न। रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यानं गोळीबाराचा प्रयत्न फसला। सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। एबीपी माझाच्या बातमीनंतर पैलवान विजय डोईफोडे यांच्यासाठी मदतीचे हात। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही रुग्णालयात जात घेतली भेट। पुण्यातल्या खड्ड्यामुळे पैलवान विजयचा अपघात। पुण्यातल्या डेक्कन परिसरात आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना। दारू पिऊन कार चालवणारा शुभम गुप्ता पोलिसांच्या ताब्यात। गाडीच्या अवस्थेवरनं गाडी आधी कुठेतरी धडकल्याचीही शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड। निगडीतील ओटा स्कीम इथं 12 ते 13 वाहनं अज्ञातांनी फोडली। या प्रकरणी 2 जणांना अटक। सांगलीच्या आमणापूरमध्ये चोरीच्या उद्देशानं फिरणाऱ्या तिघांना ग्रामस्थांकडून चोप। यानंतर ग्रामस्थांनी तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं। उजनी धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई। उजनीच्या 16 दरवाजातनं होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर तिरंग्याचे रंग। कोयना धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 1083 मिलीमीटर जादा पाऊस। त्यामुळे यंदा धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा 5.5 टीएमसी अधिकचा जलसाठा। सांगलीतल्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या नांगोळी इथं बैलगाडा शर्यतींचा थरार। म्हसोबा यात्रेच्या निमित्तानं शर्यतींचं आयोजन। हरिपूरच्या महेश बोंद्रेंच्या बैलगाडीनं बाजी मारत पटकावलं 1 लाखांचं बक्षीस। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं मुंबईतील माजी नगरसेवक, आमदार आणि खासदारांची मातोश्रीवर बैठक। ठाकरे गटाच्या भगवा सप्ताहाचा देखील बैठकीत घेतला आढावा। उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ठाण्यामध्ये पुन्हा ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर। मनसे कार्यालय, दमानी इस्टेट, हरिनिवास परिसरात जोरदार बॅनरबाजी। घोडबंदर भागात अवजड वाहनांना बंदी। मेट्रो मार्गिकेवर तुळई बसवण्याचं काम सुरू। या कामामुळे 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी। मुंबईतल्या अनेक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या मोहम्मद निसार या आरोपीला अखेर बेड्या। निर्मलनगर पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल।
भिवंडीतल्या कोनगाव परिसरातनं मोबाईल दुकान फोडणाऱ्या 4 जणांना अटक. चोरीला गेलेले 8,13,000 रुपये किमतीचे 29 मोबाईल पोलिसांनी केले जप्त. मॉडेल अभिनेता अभय कुमारला रेल्वे पोलिसांनी केली अटक. पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह बोरिवली स्टेशनमधनं अटक. एनसीबीकडून ड्रग तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश. उल्हासनगरमध्ये 75 किलो गांजा आणि 48,000 कोडीन बाटल्या असा 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. 6 जणांना अटक. खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक. सुप्रिया सुळेंनीच एक्सवर पोस्ट करत दिली माहिती. ठाण्यातल्या उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. गाड्यांवर हल्ला करणं, गोंधळ घालणं या प्रकरणी कारवाई. ठाण्यामध्ये काल झालेल्या राडा प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अविनाश जाधव मुख्य आरोपी. ठाण्याचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांचं ठाकरे गटाला आव्हान. पुढच्या वेळेला तुम्ही सांगाल तिथं, तुम्ही सांगाल त्यावेळेला मी स्वतः येऊन आंदोलन करेन. अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मुंबई अहमदाबाद नव्या 20 डब्यांच्या वंदे भारतची यशस्वी चाचणी. 4 डबे वाढवल्यानंतरही ताशी 130 किलोमीटर वेगावर परिणाम झालेला नसल्याचं चाचणीतनं स्पष्ट. औषधांच्या खोट्या किंवा चुकीच्या जाहिरातींची आता ऑनलाईन तक्रार करता येणार. केंद्रीय आरोग्य आणि ग्राहक मंत्रालयाच्या बैठकीमध्ये नवी प्रणाली आणण्याचा निर्णय. अमरावतीच्या मेळघाटामध्ये 30 फूट खोल नदीमध्ये वाहन कोसळलं. वाहनात 4 जण. माजी खासदार नवनीत राणांकडून अपघातग्रस्तांना मदत. राणांच्या कार्यकर्त्यांनी वाहनातल्या 4 जणांना वाचवलं. भंडाऱ्यातल्या सिहोरामध्ये चोरट्यांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न. पैसे हाती न लागल्यानं चोरट्यांनी एटीएम मशीन आणि सीसीटीव्हीची केली तोडफोड. घटनेत बँक ऑफ इंडियाचं जवळपास 1.5 लाखांचं नुकसान. गोंदियामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मॅरेथॉनचं आयोजन. व्यवस्थापनाची जनजागृती करण्याच्या उद्देशानं मॅरेथॉनचं आयोजन. आषाढी वारी करून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावात विसावणार. पालखीच्या परतीच्या प्रवासात खामगाव शेगाव मार्गावर शेवटच्या टप्प्यात 2.5 लाख भाविक दिंडीमध्ये सहभागी. गडचिरोलीतल्या खनिजांवर मंत्र्यांचा डोळा. इकडची खनिज देशातल्या उद्योगपतींना कवडीमोल दरात देण्यासाठी भांडवली चकमक घडवण्यात आली. नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवासनं पत्र जारी करत केले आरोप. कंत्राटदाराचा गजब कारभार समोर. वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायत हद्दीतल्या रस्त्याच्या मधोमध ठेवलं विद्युत रोहित्र. खांब न काढल्यानं नागरिकांचे हाल. एबीपी माझाच्या बातमीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आली जाग. हिंगणघाट मार्गावर कवडघाट इथले खड्डे बुजवायला आता सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.